नमस्कार, मी डॉक्टर मानसी बर्वे नाईक आणि आरोहण ज्योतिषच्या 38व्या भागात आपण डॉक्टर अभय नाईक यांच्याशी बोलतो आहोत. नमस्कार डॉक्टर. धन हे जास्त कमवायचं असेल तर ते कुंडलीमध्ये कसं दाखवलं जातं? कुंडलीमध्ये धन कमावण्यासाठी द्वितीय स्थान, पंचम स्थान, नवम स्थान आणि 11वं स्थान म्हणजे लाभस्थान असे 4 ग्रह आहेत आणि अर्थ त्रिकोण म्हणून एक असतो. द्वितीय स्थान, षष्ठ स्थान आणि दशम स्थान. ह्या सगळ्या जागेच्या मालकांचं आणि ग्रहांचं आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आता कारक ग्रह कोण, की धन कोण देतं, की गुरु देतो, शुक्र देतो आणि तुमचं भाग्येश आणि लाभेश हे दोन्ही पाहिजेतच. म्हणजे 11व्या स्थानाचा मालक आणि 9व्या स्थानाचा मालक हे त्यांची स्थिती चांगली पाहिजे. आता कर्म जर चांगलं नसेल तर धन येणारच नाही. कोण चोरी करून काय कमवत नाही, स्वतःचं कष्ट करून कमवतो आणि तिथे टेनेशियस वर्क पाहिजे तरच तुम्हाला काम. त्याच्यासाठी काय पाहिजे? चांगला शनी पाहिजे. चांगला शनी पाहिजे म्हणजे काम करायचे धारिष्ट पाहिजे, नंतर गुरु पाहिजे आणि वरचं सगळं करण्यासाठी तुमचं लग्नेच चांगलं पाहिजे. तुम्ही जर व्यवस्थित असाल तर तुम्ही धन कमावणार, नाही तर काय. आजारी असेल तर सगळं जे कमावतात ते सगळं जाते. म्हणून धन हे चांगलं राहण्यासाठी त्याला मल्टिपल फॅक्टर्स आहेत आणि द्वितीय स्थान, षष्ठ स्थान, दशम स्थान, 11वं स्थान आणि 9वं स्थान आणि शेवटचं पंचम स्थान. कारण शेवटी जे तुम्ही स्टोअर करता, इन्व्हेस्ट करता किंवा शेअर मार्केटमध्ये घालता ते सगळं पंचम स्थान असतं. इन्स्टंट मनी आपण घेऊ शकतो. कसं? एक राहूमुळे किंवा शनीमुळे. शनी कसं दिला तर घपाड देतो एकदम आणि काढलं तर सगळं काढून घेतो. राहू पण तसंच आहे. राहू दिला तर भरपूर देतो आणि नंतर सगळं काढून घेतो एकदम. त्यामुळे तुम्ही त्या ग्रहांची उपासना करायची आणि धन जास्त कमवायचं आणि सुखी राहायचं आणि फायनान्शियल मॅनेजमेंट करायचं.